आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक अभिवादन सभा होती। त्याच्यानंतर गाण्यांचा पण दादांच्या गाण्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे। लाखो लोक या ठिकाणी अजूनही ते वाट पाहत आहेत, बसलेले आहे लोक। बघा तिथे लोक दाखवणे अजूनही बसलेले आहे, गाणे सुरूच व्हायचे आहे। या लाखोचा समूह त्या ठिकाणी आपण बघू शकता। आजही दादांच्या नावाने ही सगळी जनता येते आणि आम्ही या माध्यमातून दरवर्षी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी कार्यक्रम घेत असतो आणि लोकांना हेच सांगायचं आहे की आपल्या मुलांना शिकवा, बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा आणि आता उच्च शिक्षित समाज निर्माण करण्याचं काम या गाण्याच्या माध्यमातून किंवा या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून किंवा एकत्र येण्याच्या कल्पनेतून माझा समाज हा सुशिक्षित समाज, एक आदर्श समाज, एक शिक्षित समाज तयार होईल असं मला वाटते आणि ते आम्ही करून दाखवणार। मी आमदार असताना त्या ठिकाणी मी प्रश्न मांडला की इंदू मिलचं काम केव्हापर्यंत करणार हे आम्ही विचारलं। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की 2020च्या अगोदर हे काम पूर्ण होणार। त्याचे कागदपत्र तू पण तिथे होता, तुलाही माहीत आहे। पण 2025 म्हणजे निघून गेलं तरी आजपर्यंत काम पूर्ण नाही झालं स्मारकाचं, ही वस्तुस्थिती आहे। आम्ही या दादरच्या चैत्यभूमीला बाबासाहेबांची चैत्यभूमी असं नाव त्या ठिकाणी द्यायचा ठराव मी सभागृहात ठेवला, लक्षवेधी मांडली। राष्ट्रवादीच्या मॅनिफेस्टोमध्ये हा ठराव होता, परंतु ते अजूनही झालं नाही। आता शिंदेदादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा तो प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे। आता सर्वांची इच्छा आहे की हे नामकरण लवकरात लवकर व्हावं। जसं मी नागपूर विमानतळाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं विमानतळ दिलं, तसंच हे नामकरण व्हावं असं वाटते। मी मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी सांगितलं, सगळे हिंदू मुस्लिम, हिंदू बौद्ध असे झगडे पूर्ण राज्यामध्ये सुरू आहे, म्हणून गाव तिथे बुद्धविहार बांधा, हे झगडे पूर्ण बंद होतील आणि कोणाच्या हातात शस्त्र राहणार नाही आणि सगळे लोक शिकायला लागतील। आपल्याला शिक्षित समाज तयार करायचा आहे असं मी सांगितलं। आता त्याच्यावरती त्यांनी विचार करायचा आहे। नतमस्तक होतो, अभिवादन करतो त्यांच्या या कार्याला। धन्यवाद।